नमस्कार मित्रांनो, इंग्रजी बोलणं शिकायचं आहे तर तुम्हाला बेसिक गोष्टी आल्याच पाहिजे. त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहे? इज एम आर. जर तुम्हाला इज एम आर चा कन्सेप्ट डोक्यामध्ये तुमच्या रुजला तर तुम्हाला इंग्रजी बोलणं आलं समजा. इजचं एक एक्झाम्पल घेऊया. शी इज डान्सिंग. ती डान्स करत आहे. कधी? नाव. जर मला सांगायचं असेल ती आता डान्स करत आहे, शी इज डान्सिंग नाव. आता ॲमचा वापर कधी करायचा? जेव्हा सब्जेक्ट आय असेल तेव्हा हेल्पिंग वर्ब आहे. कोणतीही सब्जेक्ट करता कोणती गोष्ट करत आहे त्यासाठी ॲमचा वापर करायचा. मी अभ्यास करत आहे, आय एम स्टडिंग. मी डान्स करत आहे, आय एम डान्सिंग. मी पोहत आहे, आय एम स्विमिंग. मी कोणतीही गोष्ट करत आहे, जसं मी तुम्हाला शिकवत आहे, आय एम टीचिंग नाव. आय एम टीचिंग. नेक्स्ट घेऊया आर. सर आर कधी वापरायचा? जेव्हा सब्जेक्ट वी असेल, वी, दे असेल, यू असेल, त्या केसमध्ये हेल्पिंग वर्ब वापरायचा आर. आम्ही जात आहो, वी आर गोईंग. काय वापरलं? आर. वी आर गोईंग. आम्ही आता जात आहो. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत. दे नंबर ऑफ पर्सन. आय एम टॉकिंग अबाउट नंबर ऑफ पर्सन. ते खेळत आहे. यू आर स्टडिंग. तुम्ही अभ्यास करत आहात. तर प्रेझेंट मध्ये कोणतीही गोष्ट, क्रिया चालू आहे, ऍक्टिव्हिटी चालू आहे हे सांगण्यासाठी आपण अशा प्रकारे ॲमिजाचा वापर करून इंग्रजी फाळफाळ बोलू शकतो. तुम्हालाही वाटत असेल की मला माझ्या मुलांना इंग्रजीमध्ये फ्लुएंटली, करिझमॅटिकली आणि फ्लॉलेसली बोलता यावं तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची व्हिडिओ बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.